जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, राज्यातील ई श्रम कार्ड धारकांना आता त्यांच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुम्हाला देखील अजून 3,000 रुपये जर मिळाले नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर हा फॉर्म भरणे गरजेचं आहे. मित्रांनो, हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म जर भरला नाही तर तुम्हाला 3,000 रुपये आता मिळणार नाही. तर तुम्हाला तो फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे मित्रांनो, तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी इतर कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आता ऑनलाईन फॉर्म घरीच भरता येणार आहे. तर मित्रांनो, संपूर्ण काय डिटेलमध्ये पाहणार त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहिजे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलपर्यंत चाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचे आहे. चला तर आता तुमच्या जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल हे ब्राउझर ओपन करायचे आणि तिथे सर्च करायचे ई श्रम. त्यानंतर तुम्हाला जी 1 नंबरला वेबसाईट दिसते त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जसंही ते 1 नंबरची वेबसाईटवरती क्लिक करताल आता तुम्हाला गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला इथं साईडला 3 मेनू बार दिसत आहेत. त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम रजिस्टर ऑन ई श्रम, त्याच्या खाली अपडेटचं ऑप्शन दिसतं आहे. त्या अपडेटवरती तुम्हाला सिम्पलमध्ये क्लिक करून घ्यायचं आहे. जसंही तुम्ही आता अपडेटवरती क्लिक करून घेताल त्यानंतर तुम्हाला इथे साईडलाच एक ऑप्शन दिसते ऑलरेडी रजिस्टर. त्यानंतर तुम्हाला ते मेन्यूवरती जाऊन अपडेट प्रोफाईल युजिंग आधार या मेन्यूवरती क्लिक करून घ्यायचं आहे. जसंही तुम्ही आता या मेन्यूवरती क्लिक करून घेताल त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही ई श्रम कार्डचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच खाली तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर सेंड OTP या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी माझी सर्व माहिती भरली आहे. त्यानंतर आता माझ्या मोबाईलवरती जो काही OTP आलेला आहे तो OTP या ठिकाणी टाकणार आहे. OTP टाकून झाल्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला जो काही आधार कार्ड नंबर लिंक आहे तो आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला OTP या मेनूवरती क्लिक करून घ्यायचा आहे. त्याच खाली तुम्हाला आता कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा तुम्हाला आहे तसा टाकायचा आहे, कोणती चूक करायची नाही. त्यानंतर परत एकदा तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जसे आता या ठिकाणी तुम्ही सबमिट करून घेताल त्याच्यानंतर तुम्हाला आता एक OTP आलेला आहे तुमच्या आधार कार्ड नंबरचा. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबरवरती जो OTP आला तो त्या ठिकाणी तुम्ही सबमिट करायचं आहे आणि व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या आधार कार्डवरील सर्व डिटेल ऑटोमॅटिक जनरेट झाले. त्यानंतर तुम्हाला या बटनावरती क्लिक करायचं आहे नाही. जर तुम्ही या बटनावरती क्लिक केलं तर तुमचं ई श्रम कार्ड आहे डिलीट होईल. या ठिकाणी तुम्हाला काळजी घ्यायची आहे, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं नाही. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट खाली अपडेट ई श्रम कार्ड या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा आता इंटरफेस शो आला आहे. यामध्ये तुम्हाला डाउनलोड UAN कार्ड या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा काही प्रकारचा आता इंटरफेस शो होणार आहे. त्या ठिकाणी तुमचं जे काही ई श्रम कार्ड आहे त्या ठिकाणी आपल्यासमोर ओपन झालं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे काही ई श्रम कार्ड आहे डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला वरतीच एक ऑप्शन दिसतं आहे डाउनलोड UAN कार्ड. तर या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही डाउनलोड कार्डवरती क्लिक करताल त्याच्यानंतर तुमचं ई श्रम कार्ड आहे डायरेक्ट डाउनलोड होणार आहे. तर आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता तर आपलं ई श्रम कार्ड आहे या ठिकाणी डाउनलोड झालं आहे. तर पाहू शकता तुम्हाला ई श्रम कार्डवरील ज्या काही योजना आहे त्या ठिकाणी आता तुम्हाला 3,000साठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला इथे एक मेनू बार दिसतं आहे. त्या मेनूवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे एनरोल फॉर पेन्शन. तर मित्रांनो, जसं तुम्ही आता एनरोल फॉर पेन्शन या बटनावरती क्लिक करून घेताल त्यानंतर तुम्हाला आता महिन्याला 3,000 रुपये मिळणार आहे. ते कशाप्रकारे तर सर्वात प्रथम तुम्हाला आता हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक हेअर या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला अशा काही प्रकारचा इंटरफेस शो होणार आहे. आता मित्रांनो नंतर तुम्हाला सर्व्हिसेस या मेनू बारवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता सर्व्हिसेस या मेनूवरती क्लिक केल्यानंतर न्यू एनरोलमेंट यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही आता न्यू एनरोलमेंटवरती क्लिक करून घेतात या ठिकाणी ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही फॉर्म आहे ते ओपन होणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सेल्फ एनरोलमेंट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी सेल्फ एनरोलमेंट या मेनूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा परत एकदा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे. आपण जो सुरुवातीला मोबाईल नंबर टाकला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. परत एकदा तुमच्या मोबाईलवरती एक OTP आला आहे तो OTP टाकायचा, 4 मिनिटाचा OTP टाकायचा आणि प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन झाला आहे. डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे एक साईडलाच 3 रेषाचा ऑप्शन दिसते. या 3 रेषेवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. 3 रेषेवरती जसे तुम्ही क्लिक करताल त्यानंतर तुम्हाला 2 नंबरला ऑप्शन दिसते सर्व्हिस. तर या सर्व्हिसवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 1 नंबरला ऑप्शन दिसतं एनरोलमेंट. तर यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. एनरोलमेंटवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे 1 नंबरचं एक ऑप्शन दिसतं आहे प्रधानमंत्री ई श्रम योजना. तर यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. जसे तुम्ही आता यावरती क्लिक करून घेताल तुमच्यासमोर अशा काही प्रकारे ई श्रमचा जो काही लोगो आहे तो आपल्यासमोर ओपन झाला आहे. तर पाहू शकता आर यू रजिस्टर इन ई श्रम कार्ड. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला येस ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. कारण की मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही जसं रजिस्ट्रेशन कंप्लीट करताल त्याच्यानंतर तुम्हाला 3,000 रुपये महिना मिळणार आहे. तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आता या ठिकाणी येस या मेनूवरती क्लिक करून घ्यायचं आहे. जसे तुम्ही येसवरती क्लिक करून घेताल तुमच्यासमोर कंप्लीट हा फॉर्म ओपन झाला आहे. तर मित्रांनो हा जो काही फॉर्म आहे तुम्हाला 6 स्टेपमध्ये भरायचा आहे.
6 स्टेपमध्ये फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला आता डायरेक्ट 3,000 रुपये महिना पडणार आहे. त्यामुळे मित्रांनो सर्व काही डिटेलमध्ये पाहणार तर सर्वात प्रथम तुम्हाला हा फॉर्म व्यवस्थितरित्या भरायचा आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं ई-श्रम कार्डचा UAN नंबर टाकायचा आहे. त्यासमोर तुमची जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. जन्मतारीख टाकताना कोणतीही चूक करायची नाही. जन्मतारीख टाकून झाल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर त्या ठिकाणी व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर आता खाली तुमचं ऑटोमॅटिक तुमचं आधार कार्डवरील जे काही नाव आहे त्या ठिकाणी जनरेट होणार आहे. त्यासमोर तुमची ईमेल आय डी टाकायची आहे. ईमेल आय डी टाकून झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. परत एकदा तुम्हाला व्हेरीफाय बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. ते खाली तुम्हाला तुमचे जेंडर टाकायचे आहे, तुम्ही मेल आहात का फिमेल आहात. त्यानंतर तुम्हाला आता खाली आल्यानंतर तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकायचा आहे. मित्रांनो तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामधून अप्लाय करत आहे म्हणजे कोणत्या राज्यातून सर्वात प्रथम तुमचं राज्य या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यासमोर तुमचा जो काही जिल्हा आहे त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच खाली तुमचा जो काही पिनकोड आहे तुमच्या गावाचा पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन मिळेल तुम्ही नॉर्थ ईस्टमध्ये मोडत आहात का, तुम्हाला या ठिकाणी नो करायचं आहे. मित्रांनो कारण की महाराष्ट्र राज्य नॉर्थ ईस्टमध्ये मोडत नाही तर तुम्हाला इथे नो करायचं आहे. नो केल्यानंतर आता तुम्हाला इथे ठिकाणी खाली यायचं आहे. खाल्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी टाकायची आहे. मित्रांनो ऑक्युपेशनमध्ये तुम्हाला तुमचा व्यवसाय टाकायचा आहे. जर तुम्ही शेती करत असाल तर तुम्हाला ठिकाणी ॲग्रिकल्चर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाल्यानंतर पाहू शकता तुम्हाला एक ऑप्शन मिळालं आहे वेदर मेंबर तुम्ही आहात का. यापैकी जर तुम्ही वेदर मेंबर असाल तर तुम्हाला ठिकाणी येस करायचं आहे. नसेल तर तुम्ही नोसुद्धा करू शकता. तर तुम्हाला ठिकाणी नो करायचं आहे. नो केल्यानंतर पुढे आल्यानंतर पाहू शकता वेदर इन्कम टॅक्स पेअरवरती तुम्हाला नो करायचं आहे. नो केल्यानंतर तुम्हाला ठिकाणी खाली यायचं आहे. खाल्यानंतर टिकमार्क करायची आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसे आता तुम्ही या ठिकाणी सबमिट करता त्या ठिकाणी तुमची जी पहिली जी काही स्टेप आहे ती या ठिकाणी आपली कंप्लीट झाली आहे. मित्रांनो आता या ठिकाणी 2 नंबरच्या स्टेपमध्ये आहे तुम्हाला तुमचं बँकची सर्व माहिती भरायची आहे. त्याचबरोबर नॉमिनी म्हणजे तुम्हाला तुमचं पत्नी किंवा मुलाची या ठिकाणी बँकची सर्व माहिती भरायची आहे. जेणेकरून जर तुम्हाला जर या ठिकाणी जर काही झालं तर तुमचे जे काही सर्व पैसे आहेत ते तुम्हाला तुमच्या मुलाला किंवा पत्नीला या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर 3 नंबरची स्टेप आहे तुम्हाला या ठिकाणी तुमचं मॅल्डेट फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो मॅल्डेट फॉर्म तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. तो फॉर्म तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. मित्रांनो जो काही फॉर्म आहे तो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तुम्हाला तो सर्व फॉर्म या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे. कोणतीच चूक करायची नाही. मित्रांनो फॉर्म तुम्हाला त्या राखण्यामध्येच मिळणार आहे. त्यानंतर सर्व फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे. 4 नंबरच्या टिपमध्ये तुम्ही जो काही फॉर्म भरला आहे तो फॉर्म आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट करून घ्यायचा आहे. अशा काही प्रकारे आता तुम्हाला जो सर्व फॉर्म भरला आहे तो सबमिट करायचा आहे. त्याच जर पुढं आले तर तुम्हाला आता पेमेंट करायचं आहे. मित्रांनो पेमेंटमध्ये आता तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहे. ते कशाप्रकारे तर सर्वात प्रथम आता तुम्हाला एक चार्ट दाखवतो. चार्टमध्ये पाहू शकता तर तुम्हाला या ठिकाणी सर्वात प्रथम काय करायचं आहे. तर आता यामध्ये जर तुमचं वय 18 असेल तर तुम्हाला 60 वर्षापर्यंत जे काही 55 रुपये आहेत ते भरायचे आहेत. तर पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला 55 रुपये भरायचे आहेत. तुम्ही 55 रुपये भरल्यानंतर तुमचं सरकार हे 55 रुपये भरणार आहे. असे मिळून 110 रुपये आता तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही आता 19 वर्ष होताल त्याचनंतर तुम्हाला 60 वर्षापर्यंत जे काही ते 58 रुपये भरायचे आहेत. तर पाहू शकता तुमचं वय 20 झाल्यानंतर तुम्हाला 60 वर्षापर्यंत जे काही 61 रुपये ते भरायचे आहेत. मित्रांनो 61 रुपये काहीच नाही. तुम्ही असे दिवसा कुठं पण खर्च होता. त्यानंतर मित्रांनो 61 रुपये तुमचं सरकार भरणार, 122 रुपये होणार. अशा काही प्रकारे आता तुम्हाला हे सर्व जे काही पेमेंट आहे ते आपोआप तुमच्या बँकेमधून कट होणार आहेत. मित्रांनो संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला 60 वर्षानंतर महिन्याला 3,000 रुपये मिळणार आहे. तर पाहू शकता मित्रांनो अशी स्कीम आहे. तुम्हाला आता या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे. तुम्हाला अशा काही प्रकारे आता 60 वर्षानंतर महिन्याला 3,000 रुपये मिळणार आहेत. तर पाहू शकता मित्रांनो असा काही हा चार्ट आहे. तर यामध्ये तुम्हाला समजलं असेल जर यामध्ये तुम्हाला जर समजण्यासाठी काही अडचण असेल तर मला कमेंट करून कळू शकता. नक्कीच मी तुम्हाला पर्सनली कमेंट करून तुम्हाला रिप्लाय देणार आहे. त्यानंतर मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर पाहू शकता अशा काही प्रकारे आता तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला तुमचं डाउनलोड कार्ड काढून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचं ई-श्रम कार्ड आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता महिन्याला 3,000 रुपये मिळणार आहे. तर मित्रांनो असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळू शकता. मी नक्कीच तुम्हाला पर्सनली रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.